सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या रस्त्यांचा मोठा विकास होणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। नाशिक रिंग रोडला मंजुरी, त्र्यंबक रस्ता होणार 6 पदरी, द्वारका सर्कलचा कळंबोली जंक्शनच्या धर्तीवर टप्प्याटप्प्याने विकास। नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिककडे येणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांचा विकास करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। नागपूरमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला। भाविकांची होणारी अलोट गर्दी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हे काम केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। मुंबई, पुणे, गुजरात, धुळे, पालघर यासारख्या 8 महत्त्वाच्या मार्गावरून नाशिककडे येणाऱ्या भाविकांसाठी वाहतुकीचं मोठं जाळं तयार केलं जाणार आहे। यामध्ये नाशिक रिंग रोडला मंजुरी देण्यात आली आहे। नाशिक ते त्र्यंबक रस्ता 6 पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला। लवकरच डीपीआर तयार करून निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचं या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं। नाशिकमधील वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी द्वारका सर्कलचा विकास कळंबोली जंक्शनच्या पॅटर्नवर 2 टप्प्यात केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। कुंभपर्व काळात तातडीची कामं पूर्ण केली जाणार असून उर्वरित विकास कुंभनंतर हाती घेतला जाईल। यामुळे भाविकांसाठी सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीदरम्यान नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितलंय। द्वारका सर्कलचा जो काही विषय आहे त्याच्यामध्ये 2 फेज करायचे ठरले आहेत। पहिल्या फेज मध्ये कुंभपर्यंत जे होऊ शकतं ते करणार आहे आणि त्याच दरम्यान सेकंड फेजचाही वर्क ऑर्डर दिला जाईल, कारण तिथे जे काही इंटरव्हेन्शन्स आहेत त्याला थोडा अधिक वेळ लागणार आहे आणि मग त्या अधिक वेळाकरता कुंभच्या काळात तो भाग खोदून ठेवलेला असेल अशी परिस्थिती येऊ नये म्हणून याला 2 भागांमध्ये आपण परिवर्तित केलेला आहे। एक भाग हा कुंभपर्यंत करण्यात येईल आणि दुसऱ्या भागाचं काम कुंभ नंतर सुरू करण्यात येईल। यासोबत नाशिक रिंग रोडचा देखील विषय आज मंजूर झालेला आहे। कुंभ म्हणजे नाशिक आणि त्र्यंबक या 2 ठिकाणी तिथे भाविक जातात, त्यामुळे त्या दरम्यानचा रोडचा एक विषय आहे। नाशिक आणि त्र्यंबक हा जो रस्ता आहे याचंही काम जे आहे ते आम्ही पूर्ण करतो आहोत। विशेषतः काही ठिकाणी आता आपण 6 लेनचा रोड करतो आणि पलीकडे 4 लेनचाच रोड होता, तोही 6 लेनचा करण्याची आता गडकरी साहेबांनी मान्यता दिली आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।